नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत दोघंही आता आलेले आहेत. दोघंही नशेच्या धुंदीमध्ये आहेत. अद्वैत कलाला चूप करत असतो तेव्हा कला म्हणत असते की अजिबात नाही, मला चूप वगैरे तू करायचं नाहीस, कारण तुझं बाहेर काय चाललेलं होतं रे चांदेकर. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो, काय चाललेलं माझं माझं काहीच नव्हतं चाललं, असं अद्वैत कलाला दाखवत असतो. त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की मी काहीच करत नव्हतो, परंतु कला मात्र भयानक चिडलेली असते. कला म्हणत असते की तुझं काहीतरी चाललेलं होतं आणि मी अजिबात तुझं खपवून घेणार नाही, असं कला अद्वैतला ठणकावून सांगत असते. कलाचं असं म्हणणं असतं की मी तुझी बायको आहे आणि माझा तुझ्यावरच अधिकार आहे, हे कला अद्वैतला सांगत असते. अद्वैत तिला म्हणत असतो, काय म्हणालीस, चल हो बाजूला. आणि मग कला म्हणत असते, तू विसरलास का, आपलं लग्न झालेलं आहे, मी तुझी बायको आहे, मग माझाच तुझ्यावर अधिकार आहे आणि तुझं माझ्यावर अधिकार आहे. त्या मुलीबरोबर बाहेर तुझं काय चाललेलं होतं, हा प्रश्न कला अद्वैतला विचारत असते. तेव्हा अद्वैत मात्र गाणं म्हणत असतो. तुला माहिती आहे का, लहान असताना आपण काय म्हणायचो, मी एक गाणं ऐकलेलं होतं, 1 2 3 4, आणि परत तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर कला त्याच्याकडे पाहत असते. कलाला म्हणत असते की अरे चांदेकर, अजून पण तू लहानच आहेस रे, तू मोठं झालंच नाही आहेस, असं म्हणत ती चिडवत असते. आणि तेव्हा अद्वैत कलाच्या जवळ येतो. कला म्हणत असते, चांदेकर बास. पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो. तो कलाच्या खूप जवळ आलेला असतो. कलाला म्हणत असतो, काय म्हणालीस तू, मी काही पण करेल, कारण त्याच्यासाठी तेवढं सुंदर असावं लागतं ना. तुला पण वाटतं की तुझ्यावर जळावं, तुझ्यावर मरावं, पण तू तशी आहेस का, तू तशी नाही आहे, असं म्हणत अद्वैत कलाला चिडवू लागतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर बास झाला आता, मी यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही. हे सगळं अद्वैत आणि कला बोलत असतात. कला म्हणत असते की तू माझा नवरा आहे, मी तुझी बायको आहे आणि माझा फक्त आणि फक्त तुझ्यावरच अधिकार आहे, हे कला अद्वैतला बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अद्वैत एकमेकांच्या जवळ आलेले असतात. कलाने अद्वैतची कॉलर पकडलेली असते आणि कला अद्वैतला म्हणत असते की हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, माझा फक्त तुझ्यावर अधिकार आहे, तुझ्यावर दुसरा कोणाचाही अधिकार असू शकत नाही, हे सगळं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत समोर ती पुन्हा ओरडू लागते की तू माझा नवरा आहे, आपलं लग्न झालेलं आहे, आणि ती अद्वैतला इरिटेट करत असते. वारंवार कला या गोष्टीची जाणीव करून अद्वैतला देत असते की आपण दोघं नवरा बायको आहेत. अद्वैत मात्र म्हणत असतो की गप्प बस ग तू, कसं आहे माहिती आहे का, तू कशी आहेस ना हे तुला चांगलंच माहिती आहे. कारण अद्वैत आता जवळजवळ कलाच्या प्रेमात पडत असतो, परंतु त्याला ते मान्य करायचं नसतं, त्याचा इगोमध्ये येत असतो. अद्वैतलाही कला आवडू लागलेली असते. कलाचं वागणं बोलणं ह्या गोष्टी अद्वैतलाही हव्या असतात. दोघं बोलत बोलत भांडत भांडत असेच भांडत असतात आणि त्यानंतर एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा अद्वैत आणि कला म्हणत असतात की हे काय चाललं आहे, कारण त्यांच्या दोघांमध्ये जे काही चालू असतं हे त्यांनाही कळत नसतं की नक्की काय होत आहे. आणि त्याचबरोबर कला अद्वैतकडे अगदी नवऱ्याच्या हक्काने बोलत असते, त्याच्याकडे पाहत असते. कलाने या लग्नाचा स्वीकार केलेला असतो, मनापासून कलाने या लग्नाचा स्वीकार केलेला असतो आणि कला आणि अद्वैत एकमेकांकडे तेवढे हरवून गेलेले असतात. परंतु घडतं असं की इकडे अद्वैत मात्र फोन उचलत नाही, म्हणून सरोज इरिटेट झालेली असते. सरोज म्हणत असते की काय चाललंय या मुलाचं, हा फोन का उचलत नाही आहे, म्हणजे आता मला काय म्हणायचं आहे की हे एवढं बेजबाबदार कोण असू शकतं. बरं, आपण त्याला फोन केला होता, त्याने त्यानंतर विचारलं का की त्या आपल्या डीलचं काय झालेलं आहे, त्यांच्या डिझाईनचं काय झालेलं आहे, त्याने काहीही विचारलेलं नाही आणि डिरेक्टली तो तिथे राहिलेला आहे. मला कळतच नाही आहे की अद्वैत अशा पद्धतीनं कसं काय वागू शकतो, हा प्रश्न सरोजला पडलेला असतो आणि सरोज तो प्रश्न विचारत असते. आबांना म्हणत असते की आबा बस झालं, आत्ताच्या आत्ता मी जाणार आहे. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं सरोज, एवढी घाई करायची काही गरज नाही आहे, तुझ्या लक्षात येत नाही आहे का. पण सरोजला मात्र ऐकायचंच नसतं. तिने हट्टालाच पेटलेली असते की मी आत्ताच्या आत्ता तिकडे जाणार आहे आणि पाहणार आहे की नक्की यांचं काय चाललेलं आहे, कारण एवढं बेजबाबदार कोण वागतं. याआधी कधीच अद्वैत असा बेजबाबदारपणे वागला नव्हता. मग आता काय झालेलं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. परंतु इकडे अद्वैत आणि कला एकमेकांच्या प्रेमामध्ये, एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात आणि त्यांना दुसरं काहीच सुचत नसतं, कारण त्यांनी ती नशा केलेली असते आणि त्यामुळं त्यांच्यावरती हा परिणाम झालेला असतो. परंतु
इकडे कला अद्वैत दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले असतात आणि एकमेकांच्या नजरेमध्ये ते हरवून गेलेले असतात. एकमेकांच्या मिठीत ते येत असतात, एकमेकांकडे पाहत असतात. जणू काय अद्वैत आणि कला यांच्या संसाराला सुरुवात होत आहे अशा पद्धतीने ते दोघं जण एकत्र येत असतात. परंतु इकडे मात्र सरोजच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले असतात. सरोजला हे अजिबात आवडत नसतं. सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अद्वैत इतका बेजबाबदार आजपर्यंत कधीही वागला नव्हता. मग आता असं काय झालेलं आहे की अद्वैत असा वागतोय? हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तसाच प्रश्न तिने घरी तिथं सगळ्यांना विचारते आणि सांगू लागते की काहीही झालं तरीही मी आता अद्वैतकडे जाणार आहे. तेव्हा सोहम म्हणतो की थांब काकी, मी तुझ्याबरोबर येतो. मग सोहम आणि सरोज दोघंही जायला निघालेले असतात. इकडे कला अद्वैतच्या कॉलरला हात घालते आणि ती म्हणू लागते की चांदेकर, फक्त माझा तुझ्यावरती हक्क आहे, फक्त मीच तुझ्यासाठी हे सगळं करत आहे. हे सगळं बोललं जात असतं. कला अद्वैतच्या गालावरून हात फिरवत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपण दोघं एकत्र आहोत. आता यापुढे आपण दोघं एकत्रच असणार आहोत, कारण आपण दोघं नवरा बायको आहे. हे तिचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत कलाच्या जवळ येत असतो आणि अचानक लाईट जाते. अद्वैत म्हणतो, लाईट का गेलेत? काय झालं नक्की अचानक? आणि दोघंही एकमेकांना पकडून तिथे बेडवरती पडतात. कला ही अद्वैतच्या अंगावरती असते आणि कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत पण कलाकडे पाहत असतो आणि त्याचवेळी केसांची बट कलाची जी पुढं आलेली असते ती केसांची बट इकडे अद्वैत मागे सरकवतो आणि कलाला म्हणू लागतो की खरे. आणि कला पण अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत तिला घट्ट पकडतो आणि त्या दोघांचा रोमांस तिथं बेडवरती आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ज्या गोष्टी संगीता आबा यांनी कितीतरी वेळा प्रयत्न केलेला होता त्या गोष्टी या गावात आल्यानंतर कला आणि अद्वैत यांच्यामध्ये घडलेल्या असतात. आबांना खूप वाटायचं की कला आणि अद्वैतने एकत्र यावं, पण फायनली आबांची ती इच्छा पूर्ण झालेली असते. पण इकडे आता सरोज मात्र खूपच पेटून उठलेली असते. काही करून सरोजला जायचं असतं आणि सरोजला अद्वैत कला यांची नक्की काय चाललेलं आहे, अद्वैत काय करतो याच गोष्टीमध्ये तिला इंटरेस्ट असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला एकमेकांच्या मिठीत तसेच रात्रभर झोपी गेलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून प्रकाश येतो आणि त्यावेळेस कला थोडीशीच जागी होते, पण अद्वैत मात्र शांतपणे झोपलेला असतो. आणि जेव्हा सरोज आता त्या गावात पोहोचते तेव्हा सोहम म्हणतो की थांब काकी, मी विचारतो. मग सोहम कला आणि अद्वैतचा फोटो दाखवतो आणि त्या गावातल्या काकांना विचारतो. तेव्हा ते सांगतात की हो, ते इथंच आलेले आहेत, इथून जी पुढचं घर आहे ना तिथं ते राहिलेले आहेत. म्हणजे कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत झोपलेले आहेत आणि त्याचवेळी सरोज आणि सोहम दोघंही तिथे पोहोचलेले असतात. सरोज आणि सोहम तिथं आलेले असतात आणि सरोज धाडकन दरवाजा उघडते आणि सरोजला धक्का बसतो, कारण जे दृश्य समोर तिला दिसलेलं असतं त्यामुळं तिच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं आणि ती जोरात किंचाळते अद्वैत. म्हणजे तिला घरी असताना ज्या गोष्टीची भीती वाटत होती, तिला मुद्दाम रोहिणीनं भीती घातलेली होती, तीच गोष्ट आत्ता तिला समोर दिसत असते. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात. कला उठून धाडकन जागी होते आणि अद्वैतही जागा होतो. त्यावेळेस सोहम मात्र अगदी तोंड चोरून बसलेला असतो, कारण त्याला कळत नसतं की आपण काय रिॲक्ट व्हायचं आहे, कारण कला अद्वैत त्या अवस्थेत असतात आणि त्याचमुळं सरोजला राग आलेला असतो. अद्वैत पण खडबडून जागा होतो आणि त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते की हे सगळं काय आहे, त्यात आईने आपल्याला अशा अवस्थेत पाहिले. तेव्हा सरोज म्हणते की कपडे कुठे तुझ्या, आत्ताच्या आत्ता कपडे चेंज कर आणि बाहेर ये, आत्ताच्या आत्ता आपल्याला कोल्हापूरला निघायचं आहे. आणि मग अद्वैत भयानक चिडलेला असतो, त्याची चिडचिड होऊ लागते. तो म्हणू लागतो की हे सगळं काय आहे, म्हणजे कशामुळे असं झालं आहे, आणि तो आठवण्याचा प्रयत्न करू लागत असतो, परंतु त्याला काहीच आठवत नसतं. आणि त्यावेळेस कला म्हणते की काय झालं चांदेकर, पण अद्वैत बोलायलाच तयार नसतो. ॲक्च्युली कलाचा काहीच दोष नसतो, जे काय घडलेलं असतं ते दोघांमुळं घडलेलं असतं. दोघांनीही ताडी पिलेली असते, त्यामुळे हे सगळं झालेलं असतं. दोघंही तयार होतात, बाहेर येतात आणि मग तेवढ्यातच ज्या दादांना त्याने गाडी त्याची नीट करायला सांगितलेली असते, ब्रेक फेल झालेले असतात, ती गाडी नीट करायला सांगितलेली असते आणि मग त्याचवेळी तिथे त्या गाडीची चावी आणून देतात आणि सांगतात की तुमची गाडी व्यवस्थित आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला गाडीच्या जवळ आलेले असतात.
सरोज त्यांना सांगते की लगेच निघायचं आहे. त्यावेळेस सरोज तसं सांगते आणि सोहम आणि सरोज गाडीत बसतात आणि दोघंही पुढे निघतात. गावातल्या लोकांचे अद्वैत आभार मानतो. सगळ्यांना म्हणतो की खरंच तुम्ही आमचा जो पाहुणचार केलेला आहे तो खूपच छान पद्धतीनं केलेला आहे. सगळ्यांचे तो आभार मानू लागतो. आणि त्याचवेळी ती मुलगी जी अद्वैतकडे पाहत असते, एकटक पाहत असते, ती मुलगी पुन्हा अद्वैतकडे पाहू लागते आणि अद्वैतला ती म्हणत असते की बाय. पण त्याचवेळी वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. कलाला मात्र राग आलेला असतो. कला त्या गावातल्या सगळ्या लोकांचे आभार मानते आणि अद्वैतला हिसका देऊन तशीच गाडीत जाऊन बसते. कलाला ती गोष्ट आवडलेली नसते. ती मुलगी अद्वैतला बाय करत असते. हे काही कलाला सहन झालेलं नसतं. त्याचवेळी पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा गावातली लोक अद्वैत आणि कला यांना आशीर्वाद देत असतात आणि ती मुलगी अद्वैतला बाय करते. परंतु घडतं मात्र वेगळंच. ती मुलगी अद्वैतला बाय करते. कला आणि अद्वैत तिथून निघून जातात. पण अचानक त्या एका झाडाच्या मागे लपलेला एक मुलगा तो तिथून बाहेर येतो आणि त्या मुलीला खुणावतो. म्हणजे आता नक्की काय आहे, तो कोण आहे? कला आणि अद्वैतच्या आयुष्यात आता नवीन संकट काय येणार आहे? काही नवीन पात्राची एंट्री आहे आणि हे पात्र कला आणि अद्वैतला वेगळं करणार आहे का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे नैना राहुलला विचारते, राहुल तू ही आवरावर करतोय, तू कुठं बाहेर चाललायस का? तेव्हा राहुल म्हणतो, कसं आहे, जबाबदार माणसं सकाळी सकाळी ऑफिसला जातात, तुझ्यासारखं बसून राहत नाहीत. तेव्हा मात्र तिला जाणवतं की हा ऑफिसला चाललेला आहे. तेव्हा नैना म्हणू लागते की नाही, मला वाटलं की तू व्हिडिओ गेम खेळणार असशील ना, तुझ्यासारखी माणसं सकाळी व्हिडिओ गेमच खेळतात. तेव्हा राहुल म्हणतो की मी ऑफिसला निघालेलो आहे, काम आहे माझं. तेव्हा नैना विचार करू लागते, मी पण जाऊ का ऑफिसला? तिथे तर असेच पैसे पडलेले असतात, असेच दागिने पडलेले असतात, कोणाला कळणारही नाही की मी ऑफिसला गेल्यानंतर जर त्यातनं काही घेतलं आणि त्या सौरभचं तोंड बंद केलं तर बरं होईल, असं ती म्हणू लागते. मग ती इकडे राहुलला म्हणते की राहुल माझी अपॉइंटमेंट आहे, तर मला जाता जाता तू डॉक्टरांकडे सोडशील का? म्हणजे तोपर्यंत मला असं वाटतंय की तू डॉक्टरांकडे मला सोड आणि मग तुला तुझ्या रस्त्यावरच आहे ना जाण्याच्या, त्यामुळे तुलाही काही इश्यू येणार नाही. इकडे अद्वैत आणि कला निघालेले आहेत. कला म्हणत असते की चांदेकर. तेव्हा अद्वैत विचार करत असतो की नक्की आमच्यामध्ये काय घडलेलं होतं, काल रात्री काय झालेलं होतं, या गोष्टींचा विचार अद्वैत करू लागलेला असतो. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालेलं आहे आणि ही अशी नजर चोरत आहे, माझ्याकडे ही बघतही नाही, नक्की काय झालं आहे, हा प्रश्न कला अद्वैतला पडलेला असतो. मग अद्वैत आठवण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, नक्कीच तिथे झालेलं काहीतरी असतं आणि त्याचबरोबर म्हणूनच ही खरे जी आहे ना ती माझ्याकडे पाहतच नाही आणि नक्की असं काहीतरी वेगळं घडलेलं आहे. आणि त्याचवेळी तिथे गाणं चालू होतं, ते म्हणजे ढगाला लागली कळं. त्याचबरोबर अद्वैत पुन्हा कासावीस होतो. त्यानंतर गाणं चेंज करतो, तर तिथे पुन्हा दुसरं गाणं सुरू होतं, का कळेना कोणत्या क्षणी. आणि मग अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. इकडे कलाला प्रश्न पडलेला असतो की हा चांदेकर नक्की असं का करतोय, म्हणजे ह्याला आठवत नाही आहे. अद्वैत विचार करत असतो. कला त्याला म्हणत असते, चांदेकर काय झालं नक्की? परंतु अद्वैत शांतच असतो. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की ही सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. कला मात्र वारंवार त्याला विचारत असते की चांदेकर नक्की काय प्रॉब्लेम आहे, तू असं का होतोयस, तुझी अशी का अवस्था होते, हा प्रश्न कला त्याला विचारत असते. परंतु अद्वैत मात्र कलाला काहीच सांगत नाही आणि कला मात्र अद्वैतला वारंवार तोच प्रश्न विचारत असते आणि त्याला कासावीस करत असते. अद्वैतचा मात्र जीव कासावीस होतो. त्याला कळतच नसतं की आपल्यामध्ये काय घडलं आहे, अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्यामध्ये घडलेली आहे आणि या सगळ्याचा परिणाम इतका असं झालेला आहे. कारण सकाळी आईनंही पाहिलेलं होतं. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा खरेचं काय झालेलं होतं, कारण खरेच्या प्रत्येक हालचालींमध्ये मला काहीतरी वेगळं जाणवतं आहे, हे अद्वैतला जाणवत असतं. आणि अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आता दोघंही घरी पोचलेले असतात. कला अद्वैतला विचारत असते, पण अद्वैतची मात्र चिडचिड वाढलेली असते. तो खूप चिडचिड करत असतो. कला मात्र वैतागलेली असते, ती काहीच बोलत नाही. कला गाडीतून उतरते. उतरताना कला फक्त अद्वैतला एवढंच म्हणते की चांदेकर. आणि मग
अद्वैत शांत राहतो. त्याला वाटतं की आता ही तरी सांगेल की काय झालेलं आहे. परंतु कलाच्या लक्षात आलेलं असतं की अद्वैतला काही जाणवत नाही आहे, अद्वैतला काही माहिती नाही आहे की नक्की काय झालेलं आहे आणि त्यामुळं तो एवढा अस्वस्थ आहे. मग अद्वैत डोक्याला हात लावतो. तो विचार करत असतो की लाईट गेली त्यानंतर काय झालं, कारण तिथून पुढचं अद्वैतला काहीही आठवत नसतं. तो अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेला असतो की आता पुढे काय. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैना ही सौरभला विचारत असते, त्याला सांगत असते मी प्रयत्न करते, पण सौरभ म्हणतो की आता तुझं बिंग फोडण्याची वेळ आलेली आहे, तुझ्या नवऱ्याच्या समोर मी हे सगळं सांगून टाकणार आहे. नैना मात्र हात जोडून सौरभला तिथे विनंती करत असते की नाही सौरभ, असं नको करूस तू, प्लीज असं नको करूस. परंतु सौरभ मात्र ऐकायलाच तयार नसतो. सौरभचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही आपण काय ऐकायचं आहे. आणि सौरभ तिला म्हणत असतो की मी काही ऐकणार नाही. नैना हात जोडून सौरभला विनंती करत आहे आणि नेमकी तिथे एंट्री झालेली आहे ती म्हणजे तिथे राहुलची. राहुल तिथं आलेला आहे आणि तो पाहतो तर काय, हे नैनाचं नवीनच रूप त्याला पाहायला मिळत आहे. नैना ही सौरभच्या पुढे हात जोडून उभी आहे आणि नैना विचार करत आहे की ह्या सौरभला मी कसं कंट्रोल करू. आणि त्याचवेळी राहुल तिथं आलेला आहे आणि इकडे कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर काल रात्री, कारण कलाने ठरवलेलं असतं की आता अद्वैतची मजा घ्यायची आहे. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो बोल ना काय झालं. तेव्हा कला म्हणत असते काल रात्री मी मोबाईल चार्ज करायलाच विसरले. अद्वैत इकडे विचार करू लागलेला असतो की नक्की हिचा प्रॉब्लेम काय आहे, कारण हिला कोणत्याही गोष्टी कशा पद्धतीनं काय करायचं ना तेच कळत नाही. हे इकडे अद्वैतच्या डोक्यात आलेलं असतं आणि अद्वैत त्याच पद्धतीनं विचार करू लागलेला असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कलाच्या जवळ जात असतो आणि तिला विचारत असतो. त्याला मात्र जाणून घ्यायचं असतं की असं नक्की काय घडलं, काल रात्री नक्की काय झालेलं आहे, कारण लाईट गेली त्याच्यानंतरचं मला काही आठवत नाही. कलाने मात्र अद्वैतची ही दुखरी नस पकडलेली आहे आणि ती म्हणते की चांदेकरला काल काय घडलेलं होतं ते आठवत नाही, त्यामुळं आपण त्याची चांगलीच मजा घ्यायची. अद्वैत तिथून निघून जातो. कला मात्र अद्वैतला म्हणत असते की काल रात्री ना मी माझा फोन चार्ज करायलाच विसरून गेले. आणि अद्वैत म्हणते की खरंच आता जास्त मजा येणार आहे, आता चांदेकरला चांगलंच आपण त्याला जाळ्यात पकडू शकतो, असा कलाने विचार केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.